आज देवाने माझी पूजा खरंच मान्य करून घेतली. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे वैशाली. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. माझ्या नवीन चॅनलचं नाव आहे सिम्पली वैशाली. सिम्पली वैशाली नावाप्रमाणेच माझं सिंपल डेली रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबतच माझे नवनवीन कुकिंग रेसिपीज, रंगोली आर्ट्स, माझं सुंदर देवघर, त्यातील पूजा मोमेंट्स, माझे क्राफ्ट्स आणि अजून बरंच काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्यासोबत असेच राहा आणि माझ्या या नवीन जर्नीला तुमची साथ आणि आशीर्वाद नक्कीच असू द्या. आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. थँक्यू. आज पहाटेच मंदिरात निघालो. नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान मंदिरात दर्शन झालं, छानशी पूजा झाली. या अशा रम्य वातावरणात महादेवाची पूजा करताना खूप छान वाटत होतं. असंच महादेवाला आमच्यासोबत घरी घेऊन आम्ही आता निघालो. येता येता सूर्योदय झाला होता. खूप सुंदर दृश्य दिसत होतं हे. अंगणामध्ये पाखरांची रेलचल सुरू झाली. हे रोज दृश्य माझ्या अंगणात दिसत असतं. म्हटलं चला आधी सगळ्यात आधी कॉफी घेऊया आणि मग देवपूजेला सुरुवात करूया. हे माझ्या टेरेसवर बेलाचं झाड लावलंय आणि त्यात मी नर्मदेश्वर लिंग ठेवलंय. सूर्याला जल दिलं आणि म्हटलं आता नर्मदेश्वराची पूजा करून घेऊ. साधी सोपी पूजा लागते महादेवाला. बेल फूल वाहिलं तरी महादेव प्रसन्न होतात आपल्यावर. आता देवघरातली एक पूजा करायची आहे. घरातल्या महादेवाची पूजा करून घेऊ म्हटलं. तुम्ही कशी केली पूजा? दीप प्रज्वलन केलं आणि घरातल्या देवांची पूजा करून घेतली. महाशिवरात्रीनिमित्त महादेवाची मी यथासांग पूजा करणार आहे. तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. तुम्ही कशी करता हेही सांगा मला. माझ्या पद्धतीची मी जी पद्धतीने पूजा करते ती तुम्ही नक्की बघा. तुम्हाला आवडेल. अजून तुम्हाला त्यातून नवीन काही माहिती मिळाली तर नक्कीच मला सांगा. आणि माझ्याकडनं जर काही चुकत असेल तर तेही मला सांगा. हा आमचा देव्हारा. देवांची आधी पूजा करून घेऊ, मग महादेवाची पूजा अभिषेकपासून सुरुवात केली. आधी जलाभिषेक केला गंगाजलाने. तुम्ही कशी पूजा करतात? मी तर आधी गंगाजल, मग दूध आणि पंचामृत असे सर्व टाकते. सर्वाने अभिषेक करते. नंतर पुन्हा जलाने अभिषेक करते. रुद्राक्ष पण ठेवलेत. म्हटलं तर रुद्राक्षांचीही अभिषेक घालूया. पूजेला सुरुवात करायच्या आधी मी रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण केली होती. मग पूजेला सुरुवात केली. असं म्हणतात रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाची पूजा करायची. म्हणून मी आपली केली सुरुवात. काय कुणाकडून काही माहिती मिळाली की मी आपली करत असते. हे आता मी पंचामृताने अभिषेक घालतीये.
माझ्या आवाजावरून कळलंच असेल तुम्हाला मी खूप शांत बोलते, खूप हळू बोलते. प्रयत्न करते मी बोलायला. पाटावर पांढरं स्वच्छ आसन टाकून महादेवाची स्थापना केली. नंतर महादेवाला भस्म, चंदन, अत्तर, खडीसाखर हे सर्व अर्पण केलं. रुद्राक्ष अर्पण केला. हे 2 समोर जे दगड ठेवलेत किंवा जे काही लिंग ठेवलेत तेही मला नर्मदा नदीतले मिळाले आहेत. माझ्या आई-वडिलांनी आणले होते आमच्यासाठी. त्याचीही मी पूजा करून घेते आज. एकशे 8 बेलाच्या पानाने अभिषेक घालतीये. महामृत्युंजय मंत्र म्हणत. इतर वेळी तर एवढं सगळं होत नाही, पण म्हटलं आज महाशिवरात्र आहे तर करूयात. रविवार पण होता, कसली गडबड नव्हती. मुलांना शाळेत सोडवा, आणा. हे बघा, महादेवाने पूजेचं फळ पण दिलं मला. आज मला इतका आनंद झाला ना. जे काही आपण मनोभावे करतो ना, त्याचं फळ नक्कीच देव देतो आपल्याला. रोज तर काय आपल्याकडनं एवढी पूजा होत नाही. म्हणजे मला तरी होत नाही. बरीच कामं असतात मागे आपल्या. पण सणवार हे तर मी काही सोडत नाही. सणाला जे काय करायचं आहे ते मी सर्व करत असते. कुळाचार मी करत असते. माझ्याकडेच टाकाचे देव आहेत. आम्ही मोठेत म्हणून माझ्याकडे देव आहेत. तर ते सर्व मी करत असते. रोजच्या रोज पूजा नाही झाली तरी सणवार करायचे, कुळाचार करायचा. नवरात्रात घट बसवते ते मी करते. अशी माझी पूजा संपन्न झाली. आरती करून घेतली. पूजा झाली, फळं पण वाहिले होते, पण म्हटलं आता महादेवाला कवठाचा जो प्रिय नैवेद्य आहे तो अर्पण करूया. असं गूळ घालून कवठाची चटणी तयार करून घेतली. आता नैवेद्य ठेवून घेते. जानवं आणि कर्पासवस्त्र राहिलं होतं चढवायचं, तेही चढवून घेतलं. छोटीशी रांगोळी काढली. असा माझा आजचा दिवस संपला. चला बाय.